मराठे येऊ नयेत आणि आले तर त्यांची गैरसोय कशी व्हावी यासाठी कपट काय असतंय हे आमच्या मराठ्यांची एक दिवसासाठी सरकारने वाताहत केली, पाणी बंद केलं, वडापाव बंद केला, चहा नाश्ता फरगोली सगळी बंद केली. पण हे पहा बांधवांनो, एक दिवस हाल केली मराठ्यांनी, 100 दिवस मराठ्यांची तयारी केली. सरकारचे बी काही माणसं असतील तरी या तुमची सुद्धा जेवणाची निवासाची रात्री आमच्या एका बांधवानं 500 ब्लँकेट जे बांधव त्यांना पोहोच केला. एका बांधवानं 20,000च्या वरती रेनकोट पोहोच केले. ही मराठ्याची ताकद आहे. सरकार आमचा अंत पाहू नका. आम्ही रोडवर आहोत, आमच्या आंघोळ्या रोडवर आहे, नाश्ता रोडवर आहे, हातावर भिकाऱ्यासारखं घेऊन फिरतो. कशासाठी? आम्हाला आरक्षण हवंय, आम्हाला तुमचं राजकारण नकोय. तुम्हाला तुमच्या राजकारणासाठी लाभ असू द्या, तुम्ही आमदार व्हा, खासदार व्हा, मंत्री व्हा, मुख्यमंत्री व्हा, आम्हाला घेणं नाही. पण आमच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी दादांना आरक्षण द्या, आमचं रक्षण करा. आज आमचा हा संपूर्ण समाज लाखांच्या संख्येनं रस्त्यावर आहे. फक्त आम्हाला आरक्षण पाहिजे, आम्हाला मत नकोय, तुमचे पक्ष नकोय, पार्टी नकोय, आम्हाला न्याय द्या. मराठा समाज तुम्हाला जर न्याय दिला, आरक्षण दिलं तर तुम्हाला कधी विसरणार नाही. तुम्ही जर आमच्या दादाची वाताहत केली, दादांचा आज उपोषणाचा 3रा दिवस आहे, तर तुम्हाला सुद्धा पायंदळी तुडवल्याशिवाय तुम्ही जसं मतं मागताना आमच्या पाया पडायला येतात ना, त्यावेळेस सुद्धा मराठे तुम्हाला तुमची अवकात दाखवतील. आज आमच्यावर वेळ आहे. आज आमचा नेता त्या ठिकाणी उपाशीपोटी आझाद मैदानावर आमच्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी लढतोय. याची जाण ठेवा. तुम्ही तुपाशी आहात, तुम्ही चांगलं खाता, ड्रायफ्रूट मध्ये राहता, एसीचे जीवन जगता, आणि आमचे गरीब मराठे रस्त्यावर आहेत. या मराठ्याच्या वेदना बघा. कधीतरी या चॅनलच्या माध्यमातून या दादांना धन्यवाद देतो की त्यांनी आमचे वास्तव जीवन, आज मराठे 3 दिवसापासून रोडवर झोपतायत. रात्री कधी पाऊस येतो आम्हाला माहित नाही. इथला मुंबईचा पाऊस बी कळत नाही. अचानकच सुरू होतोय. आमचे मराठे लगेच भिजून जातात. पण कसे अंगावरल्या कपड्यांनी शिवाळतात. विनंती देवेंद्र फडणवीस साहेबांना, गणपती बाप्पा सुख करता, दुःख हरता, सुख देणारा आणि दुःख हरण करणारा तुम्हाला चांगली बुद्धी देऊ, आणि गणपतीच्या काळामध्ये आमच्या मराठ्याला आरक्षण मिळो. आदरणीय मनोज दादा पाटील जसं म्हणतील तसं मराठा करतील. एकही इंच मराठा मागे हटणार नाही. ही गोष्ट लक्षात